पावसाळ्यात वॉटरफॉलला भेट तर सर्वजणच देत असतात, पण हिवाळ्यात वॉटरफॉलला भेट देणे हे थोडंसं ऐकूनच नवल वाटतं. पण हे खरं आहे. महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील चन्नाट गावामध्ये असाच एक प्रसिद्धीपासून दूर वॉटरफॉल आपल्याला पाहावयास भेटतो, जो हिवाळ्यात देखील ॲक्टिव्ह असतो. हा वॉटरफॉल फक्त हिवाळ्यातच भेट देण्यायोग्य आहे, कारण पावसाळ्यात जंगलातील झाडींमुळे वॉटरफॉलसाठीचा मार्ग भेटणे अवघड होऊन जाते. तर वॉटरफॉलच्या पाण्याने वाहणारी नदी तुडुंब भरलेली देखील असते. त्यामुळेच पावसाळ्यात वॉटरफॉलपर्यंत पोहोचणे खूपच अवघड होऊन जाते. या वॉटरफॉलला जाण्यासाठी गावातून जवळपास 30 मिनिटे लागतात व येथे पोहोचताच ह्याचे सौंदर्य पाहून पूर्ण पायपीटचा थकवा क्षणार्धात दूर होऊन जातो. तो म्हणजे चन्नाट वॉटरफॉल. ह्यालाच सप्तकुंड म्हणून देखील ओळखले जाते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या नोमॅडिक चॅनलवरती. आणि आज आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करत आपण चाललेलो आहोत चन्नाट वॉटरफॉलला, ज्याला सप्तकुंड म्हणून देखील ओळखलं जातं. आणि ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यामध्ये. तर आज ह्या ट्रेकमध्ये माझ्याबरोबर सुशांत आहे. सुशांतबरोबर आहे संगम. आणि आम्ही एकदा कुंभे वॉटरफॉलला आमची पहिली भेट झाली होती आणि आज आम्ही नवीन प्लॅन केला आहे तो चन्नत वॉटरफॉल बघायला. तर हाही बरेच सारे सोलो ट्रेक यांनी केलेले आहे. आणि आमची गाठभेट झाली होती कुंभेसाठी, जेव्हा मी फर्स्ट टाईम सोलो आलो होतो. नंतर मी सुशांत आणि तेजसबरोबर आलो होतो. तर संघा आपल्याबरोबर आहे आणि आणखी एक नवीन ट्रेकर आपल्याबरोबर जोडलेला आहे आजच्या ह्याच्यामध्ये, पार्थ. तर पार्थ पहिल्यांदा आपल्याबरोबर आलेला आहे, जो की सुशांतचा मित्र आहे आणि सुशांत तेजसचा मित्र आहे. असाच मित्रपरिवार वाढत चाललेला आहे आणि ट्रेक ही बऱ्यापैकी चालू आहे सह्याद्रीमध्ये. काही महिन्यापूर्वीच आपण रायगड जिल्ह्यातील कुंभे वॉटरफॉलला भेट दिली होती. तेव्हा आपण निजामपूरपासून आत चाच व नंतर पुढे कुंभे गावासाठी गेलो होतो. तर आज चन्नाट गावासाठी आपल्याला बोरावडीपासून उजव्या बाजूस काही मिनिटे दूर जावे लागते. तर मित्रांनो, इकडे एक पाण्याची टाकी दिसते. इकडं न जाता आपण आलेलो गावातून इकडच्या बाजूने. तर ही जी पायवाट आहे समोरून, त्या पायवाटेने सरळ जायचं आहे आणि आपल्याला तो सुळखा लक्षात ठेवायचा आहे. गावात दाखल होताच मंदिराजवळ गाडी लावून वॉटरफॉलसाठीचा मार्ग पकडला, जो सुरुवातीपासूनच समजण्यासाठी थोडासा अवघड आहे. पण येथील गावकऱ्यांना विचारल्यास आपुलकीने ते पूर्ण ट्रेल समजावून सांगतात. तर मित्रांनो, आता जवळपास 15 मिनटं झाली. ट्रेल काय हार्ड नाही आहे, पण समजण्यासाठी थोडीशी अवघड किचकट आहे. म्हणजे कोणी नवखा असेल तर त्याला ही ट्रेल समजणं थोडंसं कठीण जाऊ शकतं बरं का. तर त्यासाठी जर गावामधनं कोणी तुम्हाला गाईड भेटत असेल तर ते तुम्ही घेऊन चला, जर तुम्ही सोलो येणार असाल तर. आता आमच्याबरोबर 3-4 चाललेले आहेत पुढं, तर मी त्यांच्या पाठोपाठ चाललो आहे. पुढे जो लीड करतो आहे ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्हाला वॉटरफॉलपर्यंत घेऊन जायचं. त्यांच्या भरोश्यावरती मी चाललेलो आहे सध्याला तरी. मलाही काही ट्रेलची कल्पना नाही आहे, पण आम्ही एक माउंटेन आहे, टॉप पीक आहे त्याच्या दिशेने निघालो आहे. म्हणजे त्याला समोर ठेवत आम्ही निघालेलो. आणि एकदा का आम्हाला ती नदी मिळाली
तर नदीच्या बाजूबाजूनेच रस्ता आहे, काही हार्ड नाही आहे त्यावेळेस तरी. जवळपास 20 मिनिटे गर्द झाडीतून जंगलची सफर करून आपण पोहोचतो ते नदीपात्राजवळ, जी पावसाळ्यात तुडुंब भरून वाहत असते. त्यामुळे वॉटरफॉलचा मार्ग पूर्णपणे बंद असतो. धबधब्याच्या पाण्याने तयार होणाऱ्या या नदीकाठी बसून थोडा वेळ विश्रांती घेतली व नंतरनं पुढचा प्रवास चालू केला. जेमतेम येथून फक्त 10 मिनिटाच्याच अंतरावर आपल्याला लगेच पाहावयास मिळतो तो चन्नाट वॉटरफॉल. जवळपास 400 फूट उंचावरून 9 स्टेपमध्ये व 10 कुंडातून कोसळणारा हा पांढरा शुभ्र नितळ वॉटरफॉल खूपच सुंदर व मनमोहक होता. बराच वेळ वॉटरफॉलजवळ विश्रांती घेतली व धबधब्याचा तो नितळ आवाज व पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत निवांत झाडावर पडून राहिलो. हां 1 2 3 हां शेवटी परतीच्या मार्गात तामिनीमधील एका सुंदर सूर्यास्ताने दिवसाचा शेवट केला. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.